12 वर्षीय शुद्धीकरणाचे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य दिनांक 4 जुलै 2025 ते दिनांक 14 ऑगस्ट 2025 पर्यंत मंडळांतर्गत सर्व सेवक बंधू भगिनींना कळविण्यात येत आहे की मानव धर्माचे व मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शनानुसार व शिकवणीप्रमाणे प्रत्येक 12व्या वर्षी येणाऱ्या प्रगट दिनाच्या अगोदर शुद्धीकरणाचे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य सर्व पक्या सेवकांच्या कुटुंबास मंडळाच्या आदेशानुसार देण्यात येते। मानव धर्माचे व मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे आदेशाचे पालन व्हावे याकरिता मंडळांतर्गत असलेल्या सर्व मार्गदर्शकांची सभा बुधवार दिनांक 11/06/2025 ला झाली असता त्यात सन 2025 मध्ये शुद्धीकरणाचे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य करण्याचे ठरविण्यात आले। त्या अनुषंगाने मार्गदर्शकांच्या सभेत व मंडळाने ठरविल्याप्रमाणे शुद्धीकरणाकरिता 42 दिवसाचे त्यागाचे कार्य सर्व पक्या सेवकांच्या कुटुंबांनी शुक्रवार दिनांक 04 जुलै 2025 पासून सुरुवात करून 42व्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 ला सकाळी कार्याची समाप्ती करावी व मंडळाचे परमात्मा एक सेवक मानव मंदिर सांस्कृतिक भवन वर्धमान नगर नागपूर येथे भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 ला आपापल्या निवासस्थानी भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त ज्यांचे नावे हवनाची प्रतिमा आहे त्यांनी हवन कार्य घडवावे ही विनंती। 12 वर्षीय त्यागाचे कार्याकरिता सूचना 1-12 वर्षीय शुद्धीकरणाचे 42 दिवसाच्या त्यागाच्या कार्याची सुरुवात शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 पासून करून 42व्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 ला सकाळी समाप्ती करावी। ज्यांना हे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य जमत नसेल त्यांनी हे त्यागाचे कार्य करू नये तसेच 7, 11, 21 दिवसाचे त्यागाचे कार्य करू नये। 2. ज्या विधवाबाईच्या नावाने प्रतिमा आहे त्या कुटुंबास हे कार्य करावयाचे असेल तर त्यांनी 21 दिवसाचे त्यागाचे कार्य करावे। त्यांनी हया कार्याची सुरुवात गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 पासून करून 22व्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 ला समाप्ती करावी। ज्यांना हे 21 दिवसाचे त्यागाचे कार्य जमत नसेल त्यांनी हे त्यागाचे कार्य करू नये तसेच 7, 11 दिवसाचे त्यागाचे कार्य करू नये। 3. ज्या सेवकांच्या सेविकाच्या नावे भगवंताची तत्वाची प्रतिमा आहे त्यांनी प्रतिमेच्या खाली ज्योत लावून हई 42 दिवसाचे त्यागाचे कार्य कुटुंबासह करावे व विधवाबाईच्या कुटुंबाने 21 दिवसाचे त्यागाचे कार्य कुटुंबासह करावे। 4. ज्या सेवकांच्या सेविकाच्या नावे भगवंताची तत्वाची प्रतिमा आहे त्यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील एखादा सदस्य बाहेरगावी काही कामानिमित्त शिक्षण नोकरी किंवा इतर कारणाने राहत असेल तर त्याला सोडून कुटुंबात हजर इतर सदस्यांना घेऊन हे त्यागाचे कार्य करता येईल। 5. त्यागाच्या कार्यात सकाळची विनंती सकाळी 5 ते 6 वाजेच्या आत करावे। हयाची दक्षता खबरदारी घ्यावी तसेच सायंकाळच्या प्रार्थनेला बंधन राहणार नाही परंतु सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रात्री 12च्या आत करावी। 6. हे त्यागाचे कार्य सुरू असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या हाताने चूक झाल्यास त्यागाचे कार्य बंद करावे। 42 दिवसाचे शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य आपल्याच कुटुंबातील एक गोत्र असलेल्या सेवकांना करता येईल। 8. ह्या त्यागाचे कार्यात हवनाच्या बाबा हनुमानजी तत्याच्या प्रतिमेची पूजा करता येणार नाही तसेच माय जपता येणार नाही। ज्या सेवकाचे मासिक हवन कार्य सुरू असतील त्यांना हे त्यागाचे कार्य करता येणार नाही। त्यांनी आपले मासिक हवन ठरलेल्या तारखेला करून हवन कार्य पूर्ण करावे। ज्या सेवकाचे 9 हवन कार्य पूर्ण झाले आहे त्यांनाच हे त्यागाचे कार्य करता येईल। 10. हे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य साध्या कार्यात असलेल्या सेवकांना करता येणार नाही। तसेच या कार्याच्या कालावधीमध्ये नवीन त्यागाचे कार्य लग्नानिमित्त किंवा इतर कारणाने घडविता येणार नाही। हे कार्य सुरू होण्याअगोदर मार्गदर्शकाने ज्या सेवकांना त्यागाचे कार्य दिले आहे अशा सेवकांना ते कार्य पूर्ण करता येईल। 11. हया त्यागाच्या कार्यकाळात म्हणजे दिनांक 4 जुलै 2025 ते दिनांक 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आठवडी पंधरवाडी महिनेवारी त्रिमासिक 9व्या हवनानिमित्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या बैठकी बंद राहतील। 12. जे सेवक हे कार्य करीत नाहीत त्या सेवकांनी पण हया त्यागाच्या कार्याच्या दिवसात मांसाहार करू नये। 13. कोणत्याही मार्गदर्शकांना या त्यागाच्या कार्याच्या दिवसात नवीन मार्गात असलेल्या सेवकांना कोणत्याही प्रकारचे त्यागाचे कार्य देता येणार नाही। नवीन दुहकी सेवकास साधे कार्य देता येईल। 14. त्यागाचे कार्य मानव धर्माचे व मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे आदेशान्वये 12 वर्षातून एकदा शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य असल्यामुळे कोणत्याही मार्गदर्शकाकडून घेऊ नये। 15. त्यागाचे कार्य करीत असताना सेवकांना मार्गदर्शकांना काही अडचणी आल्यास त्यांनी मंडळाचे मुख्य कार्यालय परमात्मा एक सेवक मानव मंदिर वर्धमान नगर नागपूर किंवा मंडळाचे विश्वस्त कार्यकारिणी संचालक मंडळाशी संपर्क साधून अडचणीचे निराकरण करून घ्यावे।
12 वर्षीय त्यागाचे कार्याकरिता बंधनकारक नियम. 1. मांसाहार करू नये. 2. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. 3. औषधोपचार डॉक्टरी उपचार करता येणार नाही. जखम झाली तरी मलम लावता येणार नाही. तसेच औषधोपचार म्हणून कोणतीही औषधी मलम म्हणून वापरता येणार नाही. 10 वर्षाखालील मुलांना सूट राहील. गरज भासल्यास अथवा आवश्यकता पडल्यास कार्य बंद करून औषधोपचार डॉक्टरी उपचार करता येईल. 4. कोणाच्याही घरी किंवा बाहेर कुठेही दुसऱ्याचे हातचे काहीही खाऊ नये. पाणी पिऊ नये. नळ, विहीर व पाण्याची टंकी मधून येणारे पिण्याचे पाणी पिता येईल. 5. बाहेरचे तळलेले पदार्थ व भाजलेले पदार्थ सेवन करू नये. उदाहरण: स्ने, मुरमुरे, पोहे, बिस्किट व साबुदाणा इत्यादी. टिप: स्वतःच्या घरी तळलेले व भाजलेले पदार्थ तयार करून सेवन करता येईल. 6. त्यागाच्या कार्याच्या दिवसात पूर्वी तयार करून ठेवलेले उदाहरण: वड्या, पापड, लोणचे इत्यादी खाता येणार नाही. 7. कामावर जाताना भोजनाचा डब्बा व पाण्याची बॉटल सोबत नेऊ नये. खाण्याकरिता फळांचा उपयोग करता येईल. 10 वर्षाखालील मुलांना सूट राहील. जर भोजनाचा डब्बा व पाण्याची बॉटल न्यायची असेल तर कोणाचाही हातबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन स्वतःच्या जबाबदारीवर नेता येईल. चूक झाल्यास लपवू नये. 8. बाजारात मिळणारा ओला व हिरवा भाजीपाला घेता येईल. चिरलेला कापलेला भाजीपाला घेऊ नये. उदाहरण: कोहळा, फणस इत्यादी. 9. दूध व घी घेता येईल, कारण ते पवित्र पदार्थ आहेत, पण दुसऱ्याच्या घरचे गरम केलेले दूध चालणार नाही. 10. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, वस्तू व पैसे कोणाहीकडून उसनवार घेऊ नये. गरज भासल्यास दुकानामधून उधारी सामान घेता येईल. 11. त्यागाच्या कार्याच्या दिवसात भांडण करू नये. राग आणू नये. 12. त्यागाच्या कार्याच्या दिवसात गुडाखू, नस, पेस्ट, कोलगेट चा वापर करू नये. दंतमंजन पावडरचा उपयोग करता येईल. तसेच गुटखा, खर्रा मावा, सुगंधित तंबाखू, भाजलेली सुपारी खाता येणार नाही. रोटा, कच्ची, सगळी सुपारी घरी आणून फोडून खाता येईल. 13. त्यागाच्या कार्याच्या दिवसात तसेच हवनाच्या दिवशी कोणाहीकडून कोणत्याही प्रकारची भेट स्वीकारता येणार नाही. 14. जे सेवक हे त्यागाचे कार्य करीत आहेत त्यांना हवन कार्यात व पूजेत सहभागी होता येणार नाही. 15. कार्याच्या दिवसात शेतात आवश्यक औषध खत फवारणी करता येईल. तसेच कार्याच्या दिवसात घरचे जनावर, उदाहरण: गाय, म्हैस, बैल, बकरी, कोंबडे इत्यादी मरण पावल्यास कार्य सुरू राहतील. 16. स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य वापरता येईल. 17. या व्यतिरिक्त त्यागाचे कार्यात पाळाव्याची बंधने मंडळाने प्रकाशित केलेल्या मानव धर्म सेवक मार्गदर्शिका व नियमावली या पुस्तकातील नियमाप्रमाणे घडवावे.